जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष CEO नामदेव नन्नावरे गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा हागणदारी मुक्त करण्याकरिता प्रयत्नशील आहेत. सकाळी 5 वाजता 6 वाजता जिल्ह्यातील खेड्यापाड्यामध्ये ते हागणदारी मुक्ती अभियानचे पथक घेऊन जातात आणि लोटा भातदारांना समजावून सांगतात. शौचालयाचे महत्त्व पटवून देतात व ते घरोघरी बांधाच असा आग्रह त्यांच्याकडे धरतात. पण एवढे करूनही लोकांना जेव्हा अक्कल येत नाही तेव्हा त्यांचा पारा चढणे साहजिकच आहे. केज तालुक्यातील साळेगाव व मांगवडगाव येथील उघड्यावर घाण करणारे त्यांच्या पथकाने पकडले असता काहीजण त्यांच्याशी भांडू लागले आणि पाणीच नसल्याची खोटी कारणे सांगू लागले. तेव्हा मात्र CEO साहेब भडकले आणि गूळ चांगला आहे तर घरीच हागा व थोडा थोडा खा असे बोलले. यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आणि लोटा भादर पूर्णपणे भयभीत झाले. नोकरीवाले पण शौचालय बांधत नाहीत, ते पण उघड्यावर जातात असे कोणीतरी सांगताच त्यांची यादी काढा व मला द्या, त्यांना नोकरीवरून काढतो, पोलिसात देतो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. एकंदरीत साहेबांचा हा रुद्रावतार पाहून गावातील पुढाऱ्यांनी शौचालय बांधण्यास चांगला प्रतिसाद दिलेला यावेळी दिसून आला आहे. न्यूज वन चॅनल रिपोर्ट करिता रामदास तपसे, केज. हे पाणी नाही नामुक नाही म्हणून गूळ चांगला आहे घरी हागा ना, थोडा खा त्यातला तिथं माशीला तर कशाला आणायला होता. तसंच करा ना, एवढं जर गूळ चांगला असेल तर गावानं खावा, माशी काही मध आणत नाही. हे काढा तुम्ही. मी अक्षरशः बार्शी हॉस्पिटलला आता ह्या सगळ्या गाड्या उतरवायच्या, तुमच्यातल्या सगळ्यांनी चालायचं बार्शी हॉस्पिटलला. या केस मधले सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट, महिलांच्या पिशव्या काढलेल्या कॅन्सर पेशंट आहे गर्भाशयाचा. गंमत चालली काय? बायकांना मारताय का हळूहळू? त्यांना पण बाहेरच जायला आवडतं. सांगितलं तर आम्हालाच भांडत बसतात. काल किती भांडले, किती शिव्या दिल्या त्यांनी अक्षरशः आम्हाला. पाणी द्या म्हणले आणून अगोदर आम्हाला. आणि पिशव्या काढा, चला हॉस्पिटलमध्ये बसून काढा पिशव्या. बरं तिथे 30-40 हजार. इथं नाटकच करायचं. नाटक कशाचं नाटक करावं ते कळलं पाहिजे. आयुष्याशी खेळताय, आयुष्याशी. नाही बांधले तर तुम्ही सांगा आम्हाला नाही बांधत म्हणून, काय फरक पडत नाही आम्हाला. यांचे सगळ्यांचे पगार चालू आहेत व्यवस्थित. कुणाला इथं 4 वाजता 5 यायचा हाऊस नाही आणि तुमची भांडायची गरज नाही. बांधायचं म्हणलं अगदी साधंही बांधता येतं. पाणी कमी उताराचं भांडं वापरता येतं. एक डबड्यामध्ये बस होऊन जाते. नाटक करत असलं की सगळं सांगणार. तुम्हाला माहिती आहे काढा नाही यादी. नोकरीवरून कमी करून टाकू सगळे. नुसतं सांगत राहता. या यादी द्या, आत्ता यादी आणा. यादी ती पोलीस स्टेशनला लगेच त्याला काय पकडावं लागतं असं काहीच नाही. ताई आमच्यासाठी आहे का? मग कशाला काढणं सांगतात ताई? ताई झाली ते पहिल्याची गाव झालेले, मग त्याचे पैसे मिळतील का नाही मिळतील, ते पैसे मिळू नाही मिळू ही वेगळी गोष्ट आहे. आमचे पदरून लोकांना सांगून करायचं. न्यूज वनच्या बातमीपत्राचे प्रायोजक व्यंकटेश एजन्सीज, केज, मेन रोड, केज, जिल्हा बीड. महेश जाजू यांचे केजमधील एक विश्वसनीय ठिकाण व्यंकटेश एजन्सीज. वर्षानुवर्षापासून हजारो ग्राहकांची पहिली पसंत व्यंकटेश एजन्सीज, केज.